नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा काहे सताए आजा, लेखिका सविता किरणाळे. BA तिसऱ्या वर्षाचा वर्ग खच्चून भरला होता. इंग्रजी साहित्याचा तास होता. वर्गात नुसता कल्लोळ सुरू होता. प्राध्यापक अभ्यंकरांनी वर्गात पाऊल टाकले आणि अक्षरशः सेकंदात पूर्ण वर्ग चिडीचूप झाला. मुली डोळे विस्फारून तर मुलं आदराने प्राध्यापकांकडे पाहत होते. सो क्लास, वी वर डिस्कसिंग द ग्रेट नॉव्हेल बाय शेक्सपियर, रोमिओ अँड ज्युलिएट. आपल्या धीरगंभीर आवाजात स्पष्ट उच्चारात त्यांनी बोलायला सुरुवात केली. शेक्सपियरची अजरामर कलाकृती अभ्यंकर इतक्या सुंदर पद्धतीने समजवत होते जणू ती त्यांनीच लिहिली असावी. बट सॉफ्ट, व्हॉट लाईट थ्रू yonder window breaks, it is the east, and the Juliet is the sun. सर वाचत होते आणि मुली ज्युलिएटच्या जागी स्वतःला आणि सर रोमिओ असल्याचे कल्पत होत्या. प्राध्यापक योगेश अभ्यंकर, गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे, उंचे पुरे देखणे, अवघ्या 37 वर्षाचे, विद्यार्थी प्रिय आणि महत्त्वाचे म्हणजे सिंगल व्यक्तिमत्व. मुली त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वावर फिदा होत्या. तर अभ्यंकर ज्या पद्धतीने मुलांना वागवायचे, त्यांच्यात मिसळायचे, त्यासाठी मुलं त्यांचा आदर करायचे. तास संपल्याची घंटा वाजताच पुस्तक मिटून सी यू टुमॉरो, हॅव अ गुड डे म्हणत प्राध्यापक वर्गाबाहेर पडले. सोबत विद्यार्थ्यांचा घोळका होताच. कॉलेज झाल्यावर योगेश घरी गेला. एका बेडरूमच्या त्याच्या फ्लॅटमध्ये तो एकटाच राहत होता. आई वडील योगेशच्या लहान भावासोबत गावी राहत होते. नोकरीसाठी योगेश पुण्यात राहायचा. हातपाय धुवून स्वतःसाठी कपभर चहा बनवून योगेश आरामखुर्चीत विसावला. शांतपणे चहा घेऊन त्याने मोबाईल हाती घेतला. काही मेसेज वाचून रिप्लाय करून झाल्यावर त्याने आईला फोन लावला. रोजचा रिवाज होता तो त्याचा. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर आईने कळीचा प्रश्न विचारला. योग, 4 दिवसाची सुट्टी आहे तर तू गावी येशील ना? सुरेश मामाची मुलगी रजनी आणि मुलगा कमलाकरही येत आहेत. लहानपणी एकत्र किती खेळायचात तुम्ही? आईच्या शब्दात एक आशा होती, पण योगेशला हे अजिबात पसंत नव्हते. त्याला माहीत होते रजनीचे अजून लग्न झाले नाही आणि आईच्या मनात तिला योगेशची बायको, दुसरी बायको बनवण्याचे होते. दुसरी बायको हा शब्द मनात येताच योगेशला जणू ठेच लागली. कामाचे कारण देऊन बघू, सांगतो असे थातूरमातूर आश्वासन देऊन त्याने फोन ठेवला. फोन बाजूला ठेवून डोळे मिटताच तो प्रसंग त्याच्या नजरेसमोर जिवंत उभा राहिला. योगेश आणि विशाखाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले होते. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा झाल्यावर अलंकारांनी मढलेली विशाखा सगळ्यांची नजर चुकून घराबाहेर पडली. ती परत आलीच नाही. 3 दिवसांनी तिचा फोन आला. तिच्या मनाविरुद्ध लग्न झाल्याने आपल्या प्रियकराबरोबर ती निघून गेली होती. मानापमानाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली तिच्या पालकांनी विशाखाचे जबरदस्तीने योगेशशी लग्न लावून दिले होते. ती स्वतःचे हित साधण्यासाठी योगेशवर त्याची काही चूक नसताना कायमचा विजवराचा शिक्का मारून गेली. यथावकाश दोघांचा घटस्फोटही झाला, परंतु योगेशला मात्र पुन्हा बोहल्यावर उभं राहावेसे वाटत नव्हते. पण नेमकी हीच गोष्ट त्याच्या आईच्या पचनी पडत नव्हती. फोनच्या घंटीच्या आवाजाने योगेशची तंद्री भंगली. त्याचा वर्गमित्र अभिजित बोलत होता. योग्या, 4 दिवसांनी गावदेवीची जत्रा आहे, येतो का? क्षणात योगेशने निर्णय घेतला. अनायास सुट्टी होतीच. गावी जाऊन रजनीचे मुरके बघण्यापेक्षा मित्राकडे जाऊन जत्रेचा आनंद लुटलेला बरा. अभ्या, मी उद्याच येतोय. तुला काय आणू सांग? ये होईना बात. मला काही नको, पण तुझ्यासाठी एक सोबळं घेऊन ये. इथला रिवाज आहे, मंदिरात जाताना पुरुषांना सोवळं नेसावं लागतं. मित्र येणार असल्याची खुशी अभिजितच्या आवाजातून जाणवत होती. BAला असताना अभिजित आणि योगेश वर्गमित्र आणि रूममेटही होते.
दोघांना एकमेकांचा सहवास आवडायचा. पदवीनंतर अभिजित त्याच्या गावी गेला तर योगेशने पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले. मार्ग जरी वेगळे झाले असले तरी मैत्रीत खंड पडला नव्हता. म्हणूनच अभिजितचे निमंत्रण आल्यावर योगेश लगेच तयारीला लागला. खिचडी बनवायला टाकून त्याने फटाफट बॅग भरली. आता फक्त सोवळं राहिलं होतं. तो जाण्याआधी विकत घेणार होता. त्याने आईला कॉल करून येत नसल्याचे सांगून टाकले. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस प्रवास करून योगेश अभिजितच्या गावी पोहोचला. अभिजितचे कुटुंब त्या गावचे वतनदार होते. त्यांचा भला मोठा वाडा होता. चिरेबंदी काळ्या दगडात बांधलेला. वाड्यात प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाजा ओलांडून जावा लागेल. आत प्रवेश करताच समोर दिसे सुंदर तुळशी वृंदावन, चौसेपी चौकात असलेले. उंच जोत्यावर चारी बाजूला पडवी आणि पडवीतून खोल्यांमध्ये जाणारे दरवाजे. पडवीत येणाऱ्यांसाठी भारतीय बैठका, आधुनिक सोफा सेट्स मांडलेले. एकंदरीत पारंपरिक आणि आधुनिकतेचा उत्तम संगम तिथे दिसत होता. अभिजित स्वतः योगेशला घ्यायला स्टँडवर आला होता. अगदी छोटेसे गाव होते ते, एखाद्या चित्रातल्याप्रमाणे डोंगरांनी वेढलेले, हिरवाईनी नटलेले. बाईकवरून जाताना गावातील कमालीची स्वच्छता, नीटनेटकेपणा, रस्त्यावर असलेले सौर दिवे नजरेवर भरत होते. वाड्यात आल्यावर अभिजितने योगेशला चौकात हातपाय धुवायला पाणी दिले. 4 पायऱ्या चढून दोघे बैठकीत आले. तिथे अभिजितचे वडील बंधू अनिकेत बसले होते. त्यांनी योगेशची चौकशी केली. तो आल्याचा आनंद व्यक्त केला. स्वयंपाकघरात हाक मारून चहा आणि नाश्ता पाठवण्यास सांगितले. थोड्या वेळात एक स्त्री ट्रेमध्ये चहाचे कप आणि पोह्याच्या प्लेट्स घेऊन आली. अनिकेतने योगेशसोबत तिची ओळख करून दिली. अनामिका हे योगेश अभ्यंकर, अभिजितचे मित्र, प्राध्यापक आहेत, पुण्याला राहतात. योगेश ही अनामिका, माझी मेव्हणी, ही पण पुण्याला राहते आणि प्राध्यापिका आहे. दरवर्षी जत्रेसाठी येते. चहा पोह्यांचा आस्वाद घेत योगेश आणि अनामिकाने एकमेकांच्या कामाची वगैरे माहितीची देवाणघेवाण केली. अगदी अनौपचारिक वातावरण होते. पण अचानक अनिकेत बोलून गेला, राग मानू नका, पण आपण कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला आलोय असं वाटतंय. शेरा ऐकून योगेशचा चेहरा उतरला तर अनामिका कपाळावर आठ्या घालून उठून निघून गेली. वातावरणात आलेला तणाव कमी करण्यासाठी अभिजित योगेशला घर दाखवायला घेऊन गेला. मागील दारी जुईच्या मांडवाखाली एक तरुण मुलगी पुस्तक वाचत बसली होती. त्यांची चाहूल लागताच तिने मान वर केली. योगेश चकित झाला. ती जणू अनामिकाची प्रतिकृतीच वाटत होती. भावस्पर्शी निळे डोळे, नितळ केतकी वर्ण, भुरे केस, तरतरीत नाक आणि सुंदर ओठ. अतिशय सुंदर मनस्वी रूप होते तिचे. योगेश हे राधिका, अनिकेतची मुलगी, BAच्या 3ऱ्या वर्षाला आहे. राधिका माझा जिवलग मित्र योगेश, प्रोफेसर आहे. राधिकाने हात सोडून योगेशला नमस्कार केला. नमस्ते काका, कसे आहात? काका? योगेश हसला. अगं काका काय म्हणतेस, अजून लग्न नाही झालं त्याचं, अभिजित म्हणाला. बरं, मग योगेशजी म्हणेन, जर यांना चालत असेल तर. योगेशजी, जरा ऑड नाही का वाटत ते मराठी कानाला? योगेश म्हणाला. काकापेक्षा तरी नक्कीच चांगलं वाटेल ना, राधिका हसत म्हणाली आणि निघून गेली. जेवण करून योगेश त्याला देण्यात आलेल्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. साधी स्वच्छ खोली झोपण्यासाठी तयार होती. योगेशने पलंगावर अंग टाकले. पडल्या पडल्या तो मोबाईल पाहू लागला. थोड्याच वेळात त्याच्या कानावर गाण्याचे सूर येऊ लागले. रैना बीत जाए शाम रात्रीच्या त्या शांत वर्णात तो मंजूळ आवाज. योगेश उठून बाहेर आला. आवाजाच्या दिशेने चालू लागला. त्याची खोली सोडून 3ऱ्या खोलीत राधिका तंबोरा छेडत डोळे मिटून गात होती. मंत्रमुग्ध होऊन योगेश तिथे उभा होता.
गाणं संपल्यावर राधिकाने डोळे उघडले. समोर योगेशला पाहून ती संकोचली. किती सुंदर गातेस तू. गान सरस्वतीचे वरदान आहे तुला. थँक्यू योगेशजी, मी शिकते आहे गाणं. योगेश तिथेच बसला. राधिकासोबत बोलताना त्याला लक्षात आले ती हुशार, बहुश्रुत आहे. अनेक पुस्तके वाचल्याने तिच्या विचारांची मांडणी पक्की आहे. योगेशजी, तुम्ही इंग्लिश साहित्य खूप सुंदर प्रकारे शिकवता असं ऐकलं मी. तुला कुणी सांगितलं? अनामिका मावशीने. खूप कौतुक करत होती तुमचं. मावशी खूप क्वचित कुणाचं कौतुक करते. राधिका बोलत होती. राधिका, अनामिका मावशी अविवाहित आहे का? ती एक दुःखद कहाणी आहे योगेशजी, पण ट्रस्ट मी, ती घटना घडल्यापासून पहिल्यांदा मी मावशीला खुश बघितलं तुमच्याबद्दल बोलताना. यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते न उमजून योगेशने तिचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर अभिजितने अनामिकाला योगेशला मंदिर दाखवायला सांगितले. त्याला जत्रेच्या कामानिमित्त बाहेर जायचे होते. योगेशला अनामिकासोबत जायला थोडे ऑकवर्ड वाटत होते. ते पाहून राधिकालाही सोबत जायलाच तयार झाली. तिघेही तयार होऊन निघाले. राधिका चॉकलेटी रंगाच्या टॉपमध्ये चॉकलेटसारखीच गोड दिसत होती, तर अनामिकाने पिस्ता रंगाची सुती साडी व्यवस्थित चोपून नेसली होती. लांब केसाचा शेपटा पाठीवर रुळत होता. डोळ्यांवर लावलेला काळ्या फ्रेमचा चष्मा आणि वय सोडले तर दोघी एकदम एकसारख्या दिसत होत्या. गावातून फेरफटका मारत तिघे मंदिराकडे जात होते. रस्ताभर राधिकाची बडबड चालू होती, तर अनामिका आपला करारी ॲटिट्यूड जपत होती. मंदिराचा कळस दुरूनही चमकत होता. सुंदर सुबक काळ्या दगडात बांधलेले गावदेवीचे मंदिर. पुढे भाविकांना बसण्यासाठी, भजन कीर्तनादी कार्यक्रमांसाठी मोठे सभामंडप. शांतता, स्वच्छता नजरेत भरण्याजोगी. गाभाऱ्यातील देवीची मूर्ती, नजरेतील सात्विक प्रेमळ भाव पाहून योगेशचे मन भरून आले. नकळत त्याने हात जोडून डोळे मिटले. अनामिकाने घरून आणलेली पूजेची थाळी पुजारी बुवांच्या हाती सोपवली. ती घेताना तिच्या बाजूला उभ्या योगेशकडे पाहून त्यांनी शेरा मारला. वा अनामिकाताई, यावर्षी जोडीने आलात. अहो नाही बाबा, हे अभिकाकांचे मित्र आहेत, जत्रेसाठी आले आहेत, राधिकाने परस्पर उत्तर दिले. अच्छा हो का, माफ करा साहेब, गैरसमज झाला होता माझा, बाबा योगेशला म्हणाले. योगेशने हसून काही हरकत नसल्याचे सांगितले. दर्शन झाल्यावर अनामिका राधिकाला म्हणाली, तू यांना घेऊन आपल्या नेहमीच्या जागी थांबतेस का? मी निमाला भेटून येते. राधिकाने होकार दिला आणि ती योगेशला म्हणाली, चला तुम्हाला आमची आवडती जागा दाखवते. मंदिरामागे थोडे चालल्यावर योगेशला ते दिसले. वळण घेत वाहणारी एक नदी, तिच्यावर पायऱ्या पायऱ्याचा घाट आणि शेजारी बांधून ठेवलेली एक नाव. ओ माय गॉड, एखाद्या रोमॅन्टिक कादंबरीसारखं दृश्य आहे हे, योगेश उद्गारला. आम्ही इकडे आलो की मावशी नेहमी पुजारी बाबांची मुलगी निमाला भेटायला जाते. मग इथे मी तिची वाट पाहत बसते. किती शांत छान वाटतं या पायऱ्यांवर पाण्यात पाय सोडून बसायला. मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा इथे बसून वाट पाहायची. वाटायचं पांढऱ्या घोड्यावरून दौडत जाणारा देखणा राजकुमार इथे नदीकाठी पाणी पिण्यासाठी थांबेल. मग माझ्याकडे त्याची दृष्टी वळेल. मग हळूच मला उचलून घोड्यावर बसून भरधाव घेऊन जाईल. राधिकाचे स्वप्नाळू डोळे दूर कशाचा तरी वेध घेत होते. झाडांच्या पानांमधून पडणाऱ्या कवडशांमुळे तिचे भुरे केस सोनेरी रंगात न्हाऊन निघत होते. त्या क्षणी योगेशला ती आपल्या राजकुमाराची वाट पाहणारी सुंदर राजकुमारीच भासली. वयाचे अंतर पार करून नकळत तो तिच्या एवढा झाला होता. काय हो पाहत होतं? भरपूर परीकथा वाचण्याचा हा परिणाम, नाही का? राधिका हसत म्हणाली आणि योगेश वास्तवात आला. तेवढ्यात अनामिका तिथे आली. योगेश आणि राधिकाला तिने प्रसाद दिला. योगेशला देताना अनामिका थोडीशी लाजली. ते पाहून राधिकाने मान फिरवली.
उरलेले दिवस कधी अनामिकासोबत तर कधी तिच्या विना योगेश आणि राधिका रोजच नदीवर जात असत. उत्साही राधिकाचा मोकळा स्वभाव पाहून योगेशला परत माणसात आल्यासारखे वाटत होते. विशाखा गेल्यावर लोकांच्या कणवेच्या नजरेने त्याला लोकात मिसळताना बुजल्यासारखे वाटायचे. आता मात्र सर्व जळमटांवरून बोळा फिरत होता. फिरुनी नवी जन्मेन मी अशी त्याची अवस्था झाली होती. घरात मात्र वेगळीच कुजबूज चालू होती. अनिकेतला अनामिका आणि योगेशचा जोडा अनुरूप वाटत होता. त्याने अभिजितकडे याबद्दल योगेशसोबत बोलण्याची गळ घातली. हे सर्व योगेशच्या नाही पण राधिकाच्या कानावर मात्र पडत होते. शेवटी जत्रा झाल्यावर हा विषय अनामिका आणि योगेशजवळ काढण्याचे ठरले. परंतु अभिजितला मात्र पाहुणा म्हणून आलेल्या मित्राला असे काही सुचवावे हे पटत नव्हते. जत्रेचा दिवस उजाडला. भल्या पहाटे वाड्यात लगबग सुरू झाली. स्नानादी कर्म उरकून पुरुष मंडळी सोवळं नेसून तर स्त्रिया साडी नेसून सालंकृत तयार झाल्या. गर्द गुलाबी रंगाचा रेशमी कद योगेशवर खुलून दिसत होता. उघड्या अंगावर अभिजितने दिलेले उपरणं टाकून तो खाली आला. खाली उभ्या बायकांमध्ये त्याची नजर राधिकाला शोधू लागली. ती अनामिकाबरोबर बोलत उभी होती. आज दोघींनी तयार होण्यासाठी थोडे जास्त परिश्रम घेतल्याचे जाणवत होते. योगेशने त्यांच्याकडे पाहून सुंदर अशी बोटांनी खूण केली. अनामिकाच्या गालांवर लाली पसरली. ते पाहून आपण चूक केल्याचे त्याच्या लक्षात आले, कारण त्याने राधिकाला दाद दिली होती. त्याच विचारात योगेश पूर्ण दिवस अस्वस्थ होता, पण त्याला न्याहाळणाऱ्यांनी मात्र त्याचा सोयीस्कर अर्थ लावला. योगेश, दीपोत्सव पाहायला येतो आहेस ना? अभिजितच्या प्रश्नाने योगेश भानावर आला. तो विचारात मग्न होता. गेले 4 दिवस त्याच्याबरोबर घडणाऱ्या घटना सुसंगतपणे लावण्याचा प्रयत्न करत होता. अनामिकाबद्दल तो विचार करत होता. तिच्या आयुष्यात काय घडले होते हे त्याला नक्की माहीत नव्हते, परंतु त्याचा परिणाम म्हणून अनामिकाचे शुष्क कठोर स्त्रीमध्ये रूपांतर झाले होते. पण राधिकाच्या म्हणण्यानुसार योगेशच्या व्यक्तिमत्वाने, वागण्या बोलण्याने तिचा हा मुखवटा उतरला होता. अवघ्या 4 दिवसात अनामिका पुन्हा पहिल्यासारखी आनंदी, खेळकर दिसत होती. तुम्ही काहीही म्हणा योगेशजी, पण तुम्ही ना त्या कथेतील राजकुमारासारखे आहात, जो चिरंतन मोहनिद्रेतील राजकुमारीला चुंबनाने जागी करतो. अनामिकाबद्दल बोलताना राधिका म्हणाली होती. अरे माणसा, तुझ्याशीच बोलतोय मी. अभिजित योगेशला हलवत होता. तू हो पुढे, मी येतो मागून. आता मला माहीत आहे मंदिर कुठं आहे ते, योगेशने उत्तर दिले. अभिजित निघून गेला आणि योगेश पुन्हा विचारात बुडला. राधिका, जवळजवळ आपल्या निम्म्या वयाची मुलगी, पण वय मात्र तिच्यातच गुंतलं. हे चुकीचं आहे हे जाणवून सुद्धा. ती आहेच तशी लागवी. नशीब आतापर्यंत तरी काही चुकीचं बोललो किंवा वागलो नाही. एक उसासा सोडून योगेश मंदिरात जाण्यासाठी उठला. दीपमाळ झगमगत होती. स्त्रिया, मुली दिवे उजळत होत्या. सर्वत्र उजेडाचे साम्राज्य होते. पवित्रता कणाकणात भरून वाहत होती. योगेशला अभिजितच्या घरची मंडळी दिसली. अनामिका, तिची बहीण आणि राधिका एकत्र होऊन दीप लावत होत्या. त्या दिव्यांच्या प्रकाशात त्यांचे दैवी सौंदर्य उजळले होते. अनामिकाने नजर उचलून योगेशकडे पाहून स्मित केले. योगेशनेही तसेच केले. काही वेळ थांबून तो परत घरी आला. कपडे न बदलता दार नुसतं लोटून घेऊन पलंगावर पडून राहिला. रात्री कधी झोप लागली हे समजले नाही. सकाळी उठल्यावर योगेशने आपली बॅग भरली. आज तो अभिजितचा निरोप घेणार होता. याचा शेवट कसाही होवो, पण सुंदर आठवणी मात्र कायमच्या मनात राहणार होत्या. जिना उतरून तो खाली आला. अनिकेत, अभिजित नाश्त्यासाठी त्याची वाट पाहत होते. प्रत्येकजण शांत होता. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती.
खाऊन झाल्यावर अनिकेत विषयाला हात घालणारच होता. आतून अनिकेतची बायको आली. अहो, राधिका सकाळपासून दिसत नाही कुठे, जरा बघता का बाहेर? अगं असेल इथेच कुठेतरी, अनिकेत म्हणाला. नाही हो, पहाटे मला दार उघडल्याचा आवाज आला होता. ती रडवेली झाली होती. अभिजित सोबत योगेशही उठला. चल मी पण येतो म्हणत तो निघाला. बाहेर आल्यावर अभिजित राधिकाच्या मैत्रिणींकडे गेला तर योगेशने घाटाचा रस्ता धरला. ती तिथेच असली पाहिजे, तिच्या आवडत्या ठिकाणी. राधिका घाटावरच होती. पाण्यात पाय सोडून बसली होती. योगेश तिच्या जवळ जाऊन बसला. तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिले. तुम्हाला काय वाटते, राजकुमार असतात? तिने प्रश्न केला. मला काय वाटते यापेक्षा तुला काय वाटते हे महत्त्वाचे नाही का? योगेशने उत्तर दिले. असतात राजकुमार. मला एक भेटला, अगदी स्वप्नात असतो तसा, देखणा, सर्व गुण संपन्न. पाहता क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले, अगदी कशाचाही विचार न करता. काय करू मी योगेशशी? मला माहीत आहे ही अशक्य गोष्ट आहे. आज बाबा तुम्हाला अनामिका मावशीबद्दल विचारणार आहेत. काल रात्री मी हे ऐकलं. एक मन मावशीबद्दल खुश आहे, कारण जर तुम्ही होकार दिलात तर आयुष्यात पहिल्यांदा आणि पूर्ण आयुष्यभर ती सुखी होईल. ती सुद्धा तुमच्यावर प्रेम करू लागली आहे. आखिर मावशी किसकी है? राधिकाने विनोद करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. योगेश गंभीर होता. राधिका, बरं झालं तू मला इथेच भेटलीस. काल रात्रीपर्यंत मीही वाहवत गेलो होतो. तू म्हणतेस तसं ही गोष्ट अशक्य आहे. लग्न फक्त भावनांमुळे यशस्वी होत नाहीत, तर त्यात अनेक फॅक्टर्स असतात. आपण ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्या आपल्याला मिळतातच असे नाही. दॅट्स द ब्युटी ऑफ लाईफ. आपल्याबद्दल सांगायचे तर तू माझ्या निम्म्या वयाची आहेस. कदाचित तू म्हणशील की हे महत्त्वाचे नाही. आता या गोष्टी साध्या वाटतात, पण एकदा भावनेचा भर ओसरला की मागे राहतो तो फक्त पश्चाताप. आणि यामुळेच मी हे होऊ देणार नाही. मग तुझ्यासाठी माझ्या भावना काहीही असल्या तरी. अनामिकाबद्दल बोलायचे झाले तर मी ते नंतर फिगर आऊट करेन, पण तू माझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरणारी गोड परी आहेस आणि कायम राहशील. तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो म्हणाला. योगेशने उठून राधिकाला हात दिला. दोघे हातात हात घालून पायऱ्या चढू लागले. मध्येच राधिका थांबली. यू नो वॉट, राजकुमार असतात. मला जो भेटला तो मी मावशीला दिला. मला दुसरा तसाच भेटेल, हो ना काका? दोघांच्या मोकळ्या प्रसन्न हसण्याने वातावरण मुग्ध झाले. मनात मात्र वाजत होते, काहे सताए आजा. समाप्त. तुम्हाला जर कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शब्दचाफावरील सर्व कथांचे कॉपीराईट हक्क रजिस्टर केले आहेत, त्यामुळे कथेचा कुठेही उपयोग करू नका. धन्यवाद.